विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टर जी 2015ला विद्यार्थी मित्रांनो एक्झाम झाली होती. आपण बघू शकतात परीक्षेचा दिनांक आहे 22/11/2015. वेळ होता सकाळी 10 ते 11:30, म्हणजे एकूण 90 मिनिटांचा वेळ होता. एकूण प्रश्न होते 100. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सत्र 1 होतं बरोबर, तर सत्र 1चे विद्यार्थी मित्रांनो एकूण आपण 100 प्रश्न बघणार आहोत. आजचे सर्व प्रश्नपत्र आजची पूर्ण प्रश्नपत्रिका बघण्याचा विद्यार्थी मित्रांनो उद्देश काय आहे, तर जे मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आहे, तसेच बुद्धिमत्ता चाचणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारले गेले होते हे विद्यार्थी मित्रांनो आपणास बघायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल 100 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी मन लावून बघा आणि आपणाकडे काय करायचं आहे, एक नोटबुक रेडी ठेवा. म्हणजे काय होईल विद्यार्थ्यांनो, तर मराठी जर प्रश्न चालू केले तर कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की लिहून घ्यायचं आहे. सपोज समासावर प्रश्न आला, प्रयोगावर प्रश्न आला, असं विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या. आणि तुम्हाला जर वाटलं तर 100 प्रश्न तुम्ही अटेम्प्टही करू शकतात. म्हणजे कसं, 1 ते 100 आकडे लिहून घेतले, प्रश्न विचारला, मी तुम्हाला 5 ते 10 सेकंदाचा वेळ दिला. या वेळेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अंदाज व्यक्त करा. म्हणजे एक मॉकही सराव होईल आणि कसे प्रश्न विचारतात हेही विद्यार्थी मित्रांनो आपणास कळून जाईल. तर लक्षात घ्या, ह्या बेसिक गोष्टी होत्या की 90 मिनिटांचा वेळ होता, 100 प्रश्न होते आणि काय काय होतं, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग होती का, तर बघूयात. त्यांनी या ठिकाणी धडधडीत सांगितलं आहे, उत्तरपत्रिकेतील सोडविलेल्या चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणार नाहीत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि याही वर्षी जी प्रश्नपत्रिका होणार आहेत त्यामध्येही विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओलाही विद्यार्थी मित्रांनो लगेचच लाईक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मराठी विद्यार्थी मित्रांनो हा सेक्शन त्यांनी घेतलेला होता. सर्वप्रथम मराठी. तर मराठीतील पहिला प्रश्न होता, कवितेतील वेच करी या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ काय आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, आपण अंदाजही व्यक्त करू शकतात. तर या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वेच करी म्हणजेच काय, तर खर्च करणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, तान्हेल्या जीवन वनामाझी यातील जीवन शब्दाचा समर्पक अर्थ विद्यार्थ्यांनो सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवन. आपणास माहित आहे की आपण पाण्याला काय म्हणतो, जीवन म्हणतो, बरोबर. तान्हेल्या, तहान लागली, बरोबर. तान्हेल्या जीवन वनामाझी म्हणजे काय की जीवन हा जो शब्द आहे तो पाण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो यूज केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 बघत आहोत, आश्रम या पदाचा अभंगात नेमका अर्थ काय आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गृहस्थाश्रम. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, तो दररोज शाळेत जातो या वाक्यातील विद्यार्थ्यांनो प्रयोग ओळखायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो मित्रांनो, तुम्हाला जसं म्हणालो प्रयोगावर प्रश्न विचारलेला होता. तर तो दररोज शाळेत जातो हा विद्यार्थ्यांनो अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, आजही मी तेथील प्रमुख सल्लागार आहे या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखा. अगदी सोपा प्रश्न होतो विद्यार्थी मित्रांनो. आजही मी तिथे प्रमुख सल्लागार आहे ही विद्यार्थ्यांनो वर्तमान काळातील प्रक्रिया आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी, वर्तमान काळ हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 बघत आहोत, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता. तर सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. स्वतः म्हणजे हा विद्यार्थी मित्रांनो आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, गदिमा प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा 2008चा गदिमा पुरस्कार कोणाला देण्यात आला. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, श ना नवरे विद्यार्थ्यांनो यांना गदिमा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, गदिमा दिला जाणार 2008चा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे हा, कळालं. त्यामुळे आपण जे म्हणतो की चालू घडामोडी मागील 6 महिन्याची केल्या पाहिजेत असं काही नाही. त्यांना जो प्रश्न विचारायचा असेल तो प्रश्न ते विद्यार्थी मित्रांनो विचारू शकतात. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर लक्षात घ्या, आपण डेली बेसिसवर ज्या चालू घडामोडींचे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आणत असतो ना, तर ते तुम्ही डेली बेसिसवर बघत चला. तर पुढचा क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन क्रमांक 8, कथालेखन हा निबंध प्रकार नेहमी डॅश काळात लिहिला जातो.
तर कथालेखन हा जो निबंध प्रकार असतो ना विद्यार्थ्यांनो, तो ऑप्शन क्रमांक बी नेहमी भूतकाळात लिहिला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, निश्चितपणे एकवचनी असलेला पुढीलपैकी शब्द कोणता? तर 4 ऑप्शन जर काळजीपूर्वक बघितले असते तर तुम्हाला कळालं असतं की ऑप्शन क्रमांक डी सभा हा विद्यार्थ्यांनो निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी नसलेला पर्याय कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रजनी विरुद्धार्थी यामिनी हा विद्यार्थी मित्रांनो चुकीचे जोडी असलेला पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यातील विद्यार्थ्यांनो अलंकार कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दृष्टांत अलंकार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, धरी या शब्दाचा विभक्ती प्रत्यय कोणत्या प्रकारचा आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सप्तमी प्रकारचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 13 ते 15 जे प्रश्न आहे ते विद्यार्थी मित्रांनो उतारावर आहेत. जर काही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल मी उतारा वाचणार आहे त्यानंतर प्रश्न वाचून त्याचं उत्तर सांगणार आहे. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपला वेळ जातोय तर तुम्ही पुढे घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. पुढे घेऊन तुम्ही प्रश्न बघू शकतात. परंतु मी जे विद्यार्थी रेग्युलरली ज्यांना वाटते की आजचा व्हिडिओ उतारा वाचला पाहिजे तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचत आहे. तर लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना माहीत नसेल की अंदमान निकोबारमध्ये 572 लहान मोठी बेटे आहेत. त्यापैकी फक्त 30 ते 32 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. आपण अंदमान निकोबार असे जोडनाव उच्चारत असलो तरी दोन्ही बेटांमध्ये खूप अंतर आहे. कार निकोबारला जायला 1 रात्र तर ग्रेट निकोबारला जायला 2 दिवस लागतात. ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक इंडोनेशियाला जवळ आहे. रात्री येथून जावा सुमात्रा बेटावरील दिवे दिसतात. निकोबार बेटांवर थेट जाता येत नाही. अंदमानहून डेप्युटी कमिशनरची परवानगी घेऊनच निकोबारला जाता येते. तर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 13 आहे, अंदमानहून ग्रेट निकोबारला जायला किती वेळ लागतो? तर विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किती वेळ लागतो? तो विद्यार्थी मित्रांनो 2 दिवस लागतात. जर तुम्ही काळजीपूर्वक जर वाचलं असतं तर लगेच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कळालं असतं ग्रेट निकोबारला जायला 2 दिवस लागतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, निकोबारला जाण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? शेवटच्या लाईनमध्ये दिलं होतं डेप्युटी कमिशनरची विद्यार्थ्यांनो परवानगी लागते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर इंदिरा पॉइंट हे कोणत्या देशाचे शेवटचे टोक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं बघितलं होतं ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी भारत हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. तर आपण बघू शकतो की अगदी सोप्या प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो उतारा येतो. कारण की 10th लेवलची विद्यार्थी मित्रांनो एक्झाम आहे. मराठी इंग्रजी ही विद्यार्थी मित्रांनो 10th लेवलचं विचारलं जाणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, मालनने खूप कष्ट करून मुलांना वाढवले या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाच्या जागी योग्य वाक्यप्रचार कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खूप कष्ट करून म्हणजेच हाताची काढे करून विद्यार्थी मित्रांनो मालनने मुलांना वाढवले. नेक्स्ट, पुढीलपैकी स्वरसंधीच्या गटात न बसणारे उदाहरण कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अब्ज हे विद्यार्थ्यांनो स्वरसंधीच्या गटात न बसणारे उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बघूयात, पुढीलपैकी स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप असणारे नाम ओळखा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजा. क्वेश्चन क्रमांक 19, पुढील म्हण पूर्ण करा. न कर्त्याचा वार डॅश. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी न कर्त्याचा वार शनिवार. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यंकटेश माडगुळकर. नेक्स्ट, रमेश तुझी शंका बरोबर आहे या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? विद्यार्थ्यांनो बघा 1 2 3 4 तुम्हाला किती दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3 दिसत आहेत, 4 दिसत आहेत, किती दिसत आहेत? जे विद्यार्थी 4 म्हणतील तर ते विद्यार्थी मित्रांनो चुकीचं उत्तर आहे. कारण की याच्यात एकूण विरामचिन्हे आहेत 3 बरोबर. स्वल्पविराम आहे, त्यानंतर इथे पूर्णविराम आहे आणि इथं काय विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता याला हे तुम्ही कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. याला काय म्हणतात हे तुम्ही खाली कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय क्वेश्चन क्रमांक 22, पुढीलपैकी शुद्ध शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणता?
तर ऑप्शन क्रमांक सी धनुर्विद्या ही विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो जेवढे तुम्ही प्रश्न बघत आहात ना, हे विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आपण जे मराठी व्याकरणाची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये कव्हर केले आहेत. लक्षात घ्या, जेवढेही कंटेंट आहे ते आपणापर्यंत फ्रीमध्ये पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचा कुठलीही अडचण येत असेल तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो कृपया मराठी व्याकरणाची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सिरीज बघू शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 आहे, दगड या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर दगड या शब्दाचे सामान्य रूप आहे ऑप्शन क्रमांक ए दगडा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, बाग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक डी रान हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी नीलकंठ हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 26 बघूयात. आता विद्यार्थ्यांनो आपण इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघणार आहोत. तर लक्षात घ्या, क्वेश्चन क्रमांक 26 आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग टू गिव्हन सेंटेन्स. मानसी व्हेंचर्ड टू ऑब्स्ट्रक्ट माय पाथ. 4 ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांनो, योग्य उत्तर गेस करा. तर लक्षात घ्या, मानसी व्हेंचर्ड टू ऑब्स्ट्रक्ट माय पाथ डिडंट शी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, चूज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिव्हन वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. विद्यार्थ्यांनो हा प्रश्न ऑलरेडी आपण कव्हर केला आहे. जे रेग्युलर व्हिडिओ वॉच करतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं. जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण नास्तिक म्हणतो, म्हणजेच अथिस्ट म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. द मॅनेजर सेड वेल व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी द मॅनेजर वॉन्टेड टू नो व्हॉट ही कुड डू फॉर हिम. क्वेश्चन क्रमांक 29, द फोबिया अबाउट पॉवर्टी ऑर मनी प्रॉब्लेम इज कॉल्ड. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो त्याला? द फोबिया अबाउट पॉवर्टी ऑर मनी, त्यालाच आपण पेनी फोबिया विद्यार्थी मित्रांनो म्हणतो. नेक्स्ट, चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. ही वॉज डिसमिस्ड फ्रॉम हिज सर्व्हिसेस बिकॉज दे फाउंड हिम डिसऑनेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एखादा प्रश्नार्थी प्रश्न जर बनवायचा असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कसा बनवाल? कसा? तर व्हाय वॉज ही डिसमिस्ड फ्रॉम हिज सर्व्हिसेस. नेक्स्ट, रिअरेंज द पार्ट ऑफ PQRS टू फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन आहेत, याला तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. तर व्हिडिओ पॉज करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ट्राय करा. तर विद्यार्थी मित्रांनो रिअरेंज जर केलं आणि अर्थपूर्ण जर बनवलं तर ते कसे येणार आहेत? QRSP. म्हणजेच मी वाचून दाखवतो. कॅन्डिडेट शुड नोट दॅट नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ सेंटर विल नॉर्मली बी ग्रँटेड. बरोबर. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 32, टू फ्लाय ऑफ द हँडल म्हणजे काय? विद्यार्थ्यांनो इंग्लिश ग्रामरची जेवढीही आपली सिरीज आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या टाईपचे आपण सर्व क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो कव्हर केले आहेत. तर लक्षात घ्या, टू फ्लाय ऑफ द हँडल मीन्स टू बी इनडिफरंट. नेक्स्ट, चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट टाउन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1 and 3. म्हणजेच मुंबई इज रिचर दॅन मेनी अदर टाउन्स आणि व्हेरी फ्यू टाउन्स आर रिच ॲज मुंबई. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मे वी हॅव डॅश प्लेजर ऑफ युअर कंपनी. तर विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल चूज करायचा आहे. तर लक्षात घ्या, मे वी हॅव दी प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पॅसेज आहे, मी पॅसेज रीड करणार आहेत. जे विद्यार्थ्यांना वाटतं आहे की व्हिडिओ पॉज करून ते फक्त वाचतील स्वतःहून, तर ते विद्यार्थी मित्रांनो जो व्हिडिओ आहे ते तुम्ही 20 सेकंद पुढे घेऊ शकता. तर मी पॅसेज वाचतो. इन द हायेस्ट सेन्स रिलिजन इज अन इंटेन्सली इंडिव्हिज्युअल इश्यू बट देर इज अ नॅशनल क्वेश्चन ऑल्सो. वी मस्ट होल्ड टुगेदर अँड वी कॅनॉट होल्ड टुगेदर ओनली ऑन स्ट्रेंथ ऑफ पोलीस रेग्युलेशन. An internal regulator of conduct is absolutely necessary. Will men be good and wise without the aid of religion? As modern life has multiplied desires without the corrective of sense of spiritual values, knowledge of modern science does not reduce either greed or lust. Indeed, it nothing to do with the criminal disturbance of the mind. On the contrary, it finds fresh tools for greater indulgence in all forms of greed, lust, and anger. It is true that a sense of shame by itself often prevents over misconduct, but it does not go to the root of mischief. It does not stop undesirable
mental activities. The only thing that can prevent or restrain these evils is the religious sense. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे, द ऑथर होल्ड दॅट द परफेक्ट रेमेडी फॉर मॅन्स इव्हिल प्रोपेन्सिटीज इज, काय विद्यार्थी मित्रांनो याचं आन्सर जर काळजीपूर्वक जर बघितलं असतं तर ऑप्शन क्रमांक बी रिलिजियस सेन्स विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. शेवटची सोड होती विद्यार्थी मित्रांनो, द ओनली थिंग दॅट कॅन प्रिव्हेंट द रिस्ट्रेंट इव्हिल इज द रिलिजियस सेन्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36 आहे, अकॉर्डिंग टू द ऑथर रिलिजन इज इसेन्शियली, काय विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर गेस करा. तर मॅटर हॅव्हिंग नॅशनल रिलेव्हन्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37, द ऑथर थिंक्स दॅट इन द मॉडर्न टाइम्स, काय ऑप्शन 4 आहेत विद्यार्थी मित्रांनो, काय वी आर प्रॅक्टिसायझिंग सेव्हरल फेथ. तर या पद्धतीने उतार्यावर 3 प्रश्न विचारण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 38, द स्टेटमेंट वी मस्ट होल्ड टुगेदर मीन्स दॅट वी शुड, काय विद्यार्थी मित्रांनो वी मस्ट होल्ड टुगेदर म्हणजे काय, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी बी स्पिरिच्युअली युनायटेड. नेक्स्ट, द वर्स्ट थिंग अबाउट मॉडर्न सायन्स इज दॅट इट हॅज बी स्प्रेड न्यू सुपरस्टिशन. तर विद्यार्थी मित्रांनो पॅराग्राफवर एकूण किती प्रश्न विचारले होते त्यांनी, तर 35 ते 39 ही विद्यार्थी मित्रांनो 4 क्वेश्चन त्यांनी विचारलेले होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 40 बघूयात, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स. द होस्ट ऑलरेडी हॅड टेकर डिनर व्हेन द गेस्ट अराइव्ड. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असणारे विद्यार्थी मित्रांनो हा. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक 41, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट लेटर अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो एक वर्ड तुम्हाला बनवायचा आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं असतं तर ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच काय क्वेश्चन क्रमांक 6 5 4 3 2 1 म्हणजे उलटं जायचं विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. म्हणजे शब्द काय होतोय विद्यार्थी मित्रांनो, मिंगल हा विद्यार्थी मित्रांनो शब्द होतोय मिंगल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42, द यंग वन ऑफ डिअर इज कॉल्ड. तो विद्यार्थी मित्रांनो जो यंग वन असतो त्याला काय म्हणतात, तर फॉन. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑपोजिट ऑफ कमोडियस, याचं विद्यार्थी मित्रांनो ऑपोजिट वर्ड काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक सी लिमिटेड हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ब. केतकी होप्स शी डॅड इज पेंडिंग वर्क बाय 5 टुडे. तर काय विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए विल हॅव कम्प्लिटेड, म्हणजेच केतकी होप्स शी विल हॅव कम्प्लिटेड पेंडिंग वर्क्स बाय 5 टुडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक 45, चूज द पार्ट ऑफ गिव्हन सेंटेन्स हॅज अन एरर, इफ नो एरर द आन्सर इज डी. तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा, द वाईफ इज नॉट एट अक्वेंटेड विथ हर हजबंड लाइकिंग, नो एरर. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे, नो एरर यामध्ये येणार आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिव्हन, वी कीप अवर ज्वेलरी इन द बँक. तर विद्यार्थी मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइस कसा होईल, अवर ज्वेलरी इज केप्ट इन द बँक बाय अस. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 47, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे विद्यार्थी रेग्युलरली इंग्लिशचं वाचन करतात त्यांनाच असे प्रश्न सुटणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी ल्युटनंट हा विद्यार्थ्यांनो योग्य ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक सी, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ इनएक्सप्लिकेबल. तर याचा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी अनअकाउंटेबल हा विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर आहे. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक 49, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन्स, फुल्स रश इन व्हेअर एंजल्स फेअर टू रिट्रेड. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए इपिग्राम हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे, फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे इंग्लिश ग्रामरमधील शेवटचा प्रश्न आहे, द क्राय ऑफ पिग्स इज कॉल्ड. द क्राय ऑफ पिग्स इज कॉल्ड काय विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी ग्रंट हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. तर लक्षात घ्या व्हिडिओ अपलोड करताना प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण
पहिला जो सत्र झाला होता त्यात 1 ते 50 प्रश्न बघितले आहेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट 51 ते 100 जे प्रश्न आहेत ते विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ITI इन्स्ट्रक्टर या विषयाची जर तयारी करत असाल तर ITI इन्स्ट्रक्टर विद्यार्थी मित्रांनो एक सेपरेट प्लेलिस्ट केली आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाखाली एक भेटून जातील. तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही विषयाची तयारी करायची असेल, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर सामान्य ज्ञान किंवा बुद्धिमत्ता, तर याचे डिफरंट प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहेत. त्या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपण प्रिपरेशन करू शकतात. आपले काही डाऊट्स असेल तर खाली कमेंट करा. तसेच तुम्हाला कोणत्याही व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्याच्या ज्या बायोमध्ये एक लिंक दिली आहे व्हॉट्सअपची, त्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्याकडे PDFची मागणी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सर्व अमेझिंग आहात. फक्त सातत्य ठेवत अभ्यास करत राहा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.